जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज आमच्याकडे छान अशी झणझणीत अशी चवळीची भाजी बनलेली आहे. तर चवळीची भाजीचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी चवळी घेतलेली आहे. चवळी रात्रीच मी भिजत ठेवून दिलेली होती. आणि फ्लावर घेतलेला आहे, मी दुधी घेतलेला आहे, शिरावळ घेतलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची आणि फरसबी घेतलेला आहे आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण. तर इकडे कढई छान अशी मस्त अशी गरम झालेली आहे आपली. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि राई जिरेची छान अशी मस्त अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर वाटण देखील याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो, कांदा, खोबरं, लसूण हे छान असं तेलावर असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेच वाटण मी बनवून घेतलेलं आहे आणि आता मी फोडणीला देखील टाकून घेतलेलं आहे. तर वाटण छान असं मस्त असं तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला सारखं असं परतत राहायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतत राहायचं आहे. तर कढीपत्ता देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आता याच्यामध्ये 2 चम्मच आपल्याला लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आणि 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आहे ते सगळे मसाले. तर आपण सगळ्या भाज्या ज्या कापून घेतलेल्या आहेत, दुधी, फ्लावर, फरसबी, शिरावळ हे सगळे आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. खूप साऱ्या भाज्या आपण इथे वापरलेल्या आहेत, त्यामुळे आपली भाजी तर हेल्दी होणारच आहे आणि खायला देखील खूप अशी छान अशी लागणार आहे आपली भाजी. सगळ्या भाज्या आपल्या टाकून झालेल्या आहेत फोडणीमध्ये. तर छान असं मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या सगळ्या आपल्या, जेणेकरून हे जे मसाले फोडणीमध्ये टाकलेले आहेत ते छान असं आपल्या भाज्यांना लागून जातील. तर आता चवळी देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. चवळी छान अशी भिजून गेलेली आहे आणि रात्रीच मी चवळी भिजत ठेवून दिलेली होती, त्यामुळे लवकर अशी भाजी आपली शिजून जाणार आहे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असे सगळे मसाले छान असे आपल्या भाज्याला लागून जातील. तर आता थोड्या वेळासाठी आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि प्लेटमध्ये वर पाणी देखील आपल्याला ठेवायचं आहे. तर थोडा वेळ झालेला आहे आणि भाजीला देखील आपल्या छान असं तेल सुटलेलं आहे. मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला व्यवस्थित अशी आणि आत्ता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे, जेणेकरून भांड्याला चिकटलेलं सगळं वाटण देखील आपल्याला वापरता येईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण आमच्याकडे छान असं गरमागरम असं भात बनलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ग्रेव्ही तर जास्तच लागणार आहे, त्यामुळे मी पाणी जास्त टाकून घेतलेलं आहे. आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि प्लेटवर पाणी देखील आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि भाजी म्हणाल तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम भातासोबत देखील खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट लागते भाजीला, खूप छान अशी चव लागते भाजीला. तर थोडा वेळ झालेला आहे, तर पाहूया छान अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि
आपण आता याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची देखील टाकून घेऊया. आणि या मिरच्या छान अशा लागतात रश्श्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये खूप अशा छान लागतात खायला. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं, आणि पुन्हा एकदा झाकण देऊन आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि कलर देखील खूप सुरेख असा आलेला आहे आपल्या भाजीला. तर छान अशा सगळ्या भाज्या, फरसबी, फ्लावर, चवळी, सगळ्या भाज्या छान अशा शिजून गेलेल्या आहेत, सॉफ्ट झालेल्या आहेत. तर आता त्याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ तसं ऑप्शनल आहे, स्किप केलं तरी देखील चालू शकतं. तर भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे आणि खूप साऱ्या भाज्या याच्यामध्ये आपण टाकून घेतलेल्या आहेत. फरसबी, फ्लावर, दुधी, शिरावळ, त्यामुळे भाजी तर आपली खूप अशी छान अशी हेल्दी झालेली आहे. आणि वरून मस्त अशी कोथिंबीर देखील आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.